कचरा प्रत्येक मोठ्या शहरातली डोकेदुखी, पण हाच कचरा कोल्हापुरातल्या एका गावाला हवाय. का हवाय पाहूयात. देशभरात स्वच्छता मोहीम राबवली जात असताना कोल्हापूरच्या कागल नगरपालिकेचा मात्र कचऱ्याचा प्रश्न कायमचा सुटलाय. कारण कागलमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मितीचा राज्यातला पहिला प्रकल्प उभारला गेलाय. याच्यामध्ये आपल्याला कागल नगरपालिकेकडून टोटल 7 टन कचरा येतो. त्यातलं 4 टन आहे तो ओला कचरा आहे, वेट वेस्ट येतो. त्या वेट वेस्ट पासून आपण इथे इलेक्ट्रिसिटी जनरेशन करतो. म्हणजे त्याच्यापासून मिथेन गॅस तयार होतो आणि मिथेन गॅस आपण कॉम्प्रेस करून तो जनरेटरला जोडला जातो आणि जनरेटरमधून त्याची इलेक्ट्रिसिटी होते. म्हणजे साधारण 1200 लाईट पोल्स 36 वॅटचे एलईडी आपण त्याच्यावर लावू शकतो. म्हणजे पूर्ण कागल शहर आपण लाईट लावू शकतो. 3.5 कोटी रुपये खर्चून या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे आणि आता तर कागलला कचऱ्याची टंचाई भासू लागली. तर आता सध्या कागलचा कचरा आपण गोळा करतोच आहे, पण ह्याच्यामध्ये थोडा आपल्याला कमी पडतो. तर आपण एमआयडीसी इथं आहे 5 स्टार एमआयडीसी, त्या एमआयडीसी मधून आपण तो कचरा आणतोय. हॉटेल ढाब्यांचा कचरा सेपरेट गोळा केला जातोय आणि त्यातून सुद्धा प्लास्टिक, काच, लोखंड वगैरे आले तर ते सेग्रिगेशन होऊन तो मग आपण फिडिंग करतो मशीनला. कचऱ्यावर एकदा प्रक्रिया झाली की त्यापासून कोणतीही दुर्गंधी येत नाही. उलट त्यापासून उत्तम सेंद्रिय खत बनायला मदत होते आणि कचऱ्यातल्या इतर वस्तूंचा पुनर्वापरही केला जातोय. यापासून निर्माण होणारे हे खत आहे, हे शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त आहे. ह्याच्यामध्ये त्रिपट नायट्रोजन आणि फॉस्फरस ह्याच्यामध्ये पिकांना उपलब्ध होणार आहे की जे जमिनीची कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तर अशा पद्धतीचा हा एक अभिनव प्रकल्प आपण या निमित्तानं राबवलेला आहे. जिथं डम्पिंग ग्राउंडला सतत आगी लागतात अशा शहरांसोबतच सगळ्यांसाठीच कागलचा हा प्रकल्प म्हणजे मार्गदर्शक ठरणार आहे. त्यामुळे जर प्रत्येक शहरानं कागलचं अनुकरण करायचं ठरवलं तर डम्पिंग ग्राउंड हा शब्द कायमचा हद्दपार होऊ शकेल. रणजित माजगावकर, एबीपी माझा, कोल्हापूर.